दिनांक 27 व 28 ऑगस्ट रोजी श्री जागृत हनुमान मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन। दिनांक 27-28 ऑगस्ट रोजी जागृत हनुमान मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा विधी आशिष गुरु कापरे नांदेडकर यांच्या अमृतवाणीतून मंत्र घोषात व श्री 108 गुरु यदुबन गुरु गंभीरबन महंत महाराज दत्त संस्थान कोलंबी यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। यानंतर लगेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन समस्त जागृत हनुमान नगरवासी वाडी बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले आहे। माझं नाव सूर्यकांत संभाजी हुलकाने, मी जागृत हनुमान नगरातील निवासी आहे। आज आपण मुलाखतीसाठी आलात। जागृत हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचा जो कार्यक्रम आहे तो जीर्णोद्धाराचा कार्यक्रम 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता मूर्तीचं इथं आगमन होणार आहे आणि सायंकाळी 3:30 ते 7 वाजेपर्यंत विधीपूर्वक कार्यक्रम आहे आणि 7च्या नंतर भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचप्रमाणे दिनांक 28/8/2024 रोजी सकाळी ठीक 6:30 मूर्ती प्रतिष्ठानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तो साधारण 9:30 वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालणार आहे। त्यानंतर लगेच 10 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर लगेच 12 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचा आयोजन केलेलं आहे। या मंदिराचा जर इतिहास सांगायचा असेल तर हे मंदिर खूप जुन्या काळातलं आहे। जवळपास आज 60 ते 70 वर्ष झालं। तर सर्व जागृत हनुमान नगरातील रहिवासी, त्याचप्रमाणे आमच्या शेजारी असलेले लोक, विहार कॉलनी असो, शिक्षक कॉलनी असो की यशोनगरी असो, हे सर्व सद्भक्ताचं हे प्रेरणास्थान जागृत स्थान आहे। सर्व सद्भक्त इथं या मंदिराच्या दर्शनासाठी येतात, आपली मनोकामना मारुतीरायाला सांगतात आणि मारुतीराया त्यांची मनोकामना पूर्ण करते आणि सर्वांच्या सहकार्यानं या मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम केला आहे। पहिले काय झालं होतं की रस्ता होता इथं, तर रस्त्याच्या खाली मंदिर डेपमध्ये गेलं होतं, तर इथं पाणी वगैरे साचत होतं। तर नगरातील सगळ्या लोकांनी असं हे केलं की बाबा इथं आपण थोडंसं उंच करून याचा जीर्णोद्धार करू। तर आज जे हे इथं जे काही दिसत आहे सगळं वैभव, हे सर्व नगरवासियाच्या सहकार्यानं आज हे होत आहे। तर या कार्यक्रमाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना मी विनंती करतो की दिनांक 27/8/2024 ते 28/8/2024 या 2 दिवसाच्या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचा सुद्धा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना आपल्या चॅनलद्वारे विनंती करतो। धन्यवाद।